जर तुम्हाला हवे असेल ज्ञान, शिक्षण आणि करिअरची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी, तर तयार आहे भारतातील एक अभिनव डिजिटल उपक्रम. ज्ञान QR कोड डिजिटल लायब्ररीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या पहिल्या भेटीमध्ये आपण ज्ञान QR कोड डिजिटल लायब्ररी ओपन कशी करायची हे आपण पाहणार आहोत. तुमच्या समोर वरील दुसरा ऑप्शन जे दिसतंय तो लोगो आहे ज्ञान QR कोड डिजिटल लायब्ररीचा. या डिजिटल लायब्ररीमध्ये प्रवेश करण्यासाठी वरती युजर नेम या ठिकाणी DEMO कॅपिटल टाईप करायचं आहे, 1 त्यापुढे टाईप करा. त्यानंतर पासवर्ड देखील DEMO1 असं टाईप करा आणि एंटर बटनाला क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर ज्ञान QR कोड डिजिटल लायब्ररीचे होम पेज यायला सुरुवात होईल. त्यामध्ये आपल्याला आता इंट्रोडक्शन प्रोसेसपासून जायचं आहे. पहिला ऑप्शन, पहिला चॅप्टर थोडक्यात आपण घेणार आहोत. ज्ञान QR कोड डिजिटल लायब्ररीमध्ये दिसणारं ऑप्शन आहे ई वृत्तपत्र. प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाला ज्ञान अपडेट करण्यासाठी दररोज लागणारी गोष्ट म्हणजे जनरल नॉलेज. कुठलीही परीक्षा UPSC MPSC पासून ते कुठलीही परीक्षा असेल, ज्या स्पर्धा परीक्षेत आपल्याला यश मिळवायचे त्यामध्ये जनरल नॉलेज हा प्रश्न हमखास विचारला जातो. त्या जनरल नॉलेज ह्या प्रश्नामध्ये आपल्याला विद्यार्थ्याला अपडेट नॉलेज देण्यासाठी ई वृत्तपत्र हे ऑप्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. घरातील पालक आणि विद्यार्थी देखील या ऑप्शनचा वापर करून दररोजचे येणारे न्यूजपेपर यामध्ये वाचू शकतात. ई वृत्तपत्र या ऑप्शनला क्लिक करा. ई वृत्तपत्र या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ई वृत्तपत्र ऑप्शन यायला सुरुवात होईल, ज्याच्यामध्ये लोकसत्ता, लोकमत, सकाळ, प्रजावाणी, गोदातीर आणि एकमत, महासागर असे मराठी आणि इंग्रजी त्याचबरोबर हिंदी असे 46 प्रकारचे न्यूजपेपर यामध्ये वाचले जातात, ऐकवले जातात. त्याचसोबत आपल्याला अभ्यासासाठी वापरले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये 46 प्रकारचे न्यूजपेपर आहेत. ज्या न्यूजपेपरमध्ये मराठी न्यूजपेपर जर पाहायला गेले तर 19 मराठी न्यूजपेपर आहेत. त्याचसोबत हिंदी न्यूजपेपर जर बघायला गेले तर ते 10 न्यूजपेपर आहेत. आणि त्याचसोबत इंग्रजी न्यूजपेपर हे अशा जे टॉप लेवलचे न्यूजपेपर, द टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, हिंदू, फायनान्शियल एक्सप्रेस अशा विद्यार्थ्यांना इंग्रजी, मराठी, हिंदी या तिन्ही भाषेवरती कमांड यावी यासाठी या लायब्ररीतील हा कोपरा म्हणजेच कोणता, तर ज्याच्यामध्ये न्यूज वापरल्या जातात, ई न्यूजपेपर हा दररोज 15 मिनिटासाठी त्यांना वाचायचा आहे, ज्याच्यामुळं त्याचं बौद्धिक नॉलेज वाढेल आणि विद्यार्थ्याला आणि पालकाला देखील याच्यातून ज्ञान प्राप्त होईल. इथपर्यंत आपण हे वापरलं आहे. आपण आता पुढील भेटीमध्ये पुढील ऑप्शन पाहणार आहोत, ज्ञान QR कोड डिजिटल. आजच्या डिजिटल युगात प्रत्येक घरात असायलाच हवे एक स्मार्ट डिजिटल प्लस ज्ञान कोड डिजिटल वाचनालय.